Hello, so what's up guys, welcome back to my channel. I'm back with a new video again. Hello, so what's up guys, welcome back to my channel. I'm back with a new video again. आणि आज आम्ही चाललो कोकणात गणपतीसाठी अथर्वच्या गावाला. तर बघूया जर्नी कशी होते, काय होते. तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच चांगली जर्नी असेल. हे व्लॉग्स मी पार्ट्समध्ये टाकतो. तिथे पोहोचतोच तर एक व्लॉग असे 4-5 व्लॉग तयार करतो आता तुमच्यासाठी आणि ट्राय करू आपण परत यूट्यूबला आपलं थोडंसं घेऊ म्हणा. सो या लेट्स गो. तर आता मी निघालो आहे आणि अथर्व येतोय घ्यायला आणि बघूया कशी होती जर्नी. लेट्स गो. फर्स्ट स्टॉप घेतला आम्ही. कुठे रे आपण? एक्सप्रेस हायवेला, फूड मॉलला. एक्सप्रेसवेच्या फूड मॉलला. आता इथे चहा वगैरे पितो आणि मग निघू पुढे. अजून किती किलोमीटर आहे? 350. 450 किलोमीटर आहे. आत्ताची 100 किलोमीटर झाले. तर बघू कसं होतं. गाडी लॉक केली का? अरे येऊ पण आहे आमच्यासोबत. ह्याच्यात आहे बोल. Let's go. Hours later. गाईज मी आता मस्त आंघोळ करून झालो फ्रेश आणि खूप मस्त आहे कोकण. म्हणजे आत्तापर्यंत तरी मला तर खूप भारी वाटलं आहे. आणि एखादा भूत दिसला पाहिजे मला अजून, कारण की खूप मस्त घराच्या बाहेर वाडा यायचा, शेत पण घराच्या बाहेर. म्हणजे आपलं गाव खूप वेगळं आहे आणि यांचं खूप डिफरंट आहे, वेगळं आहे आणि मजा आहे इथे. म्हणजे पीस आहे इथे. सो हे बघा, तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. तर मला माहीत नाही ब्लॉग कसा येतो, पण मी करतोय आणि ते मुंबईला बदलापूरला गेल्यावर एडिट करेन परत. सो या लेट्स गो. आता गाडीत मी थोडंसं सामान आणायला चाललं आहे. मग थोडं आम्ही मालवणला जाणार आहे. गणपतीचे काहीतरी आणायचं आहे. सो या लेट्स गो. तिकडून जर मालवणवरून जाऊन आल्यावर ह्या व्लॉगमध्ये किंवा पुढच्या व्लॉगमध्ये आपण याचं जे वाडा आहे, वाडी बोलतात इथे, तर वाडीचा टूर देतो तुम्हाला. एक्सपोजर जास्त झालं आहे. मस्त वाडीचा टूर देतो. इथे खूप नारळाची झाडं आहेत, 120 काहीतरी, आणि सुपारीची झाडं आहेत आणि आंब्याची झाडं आहेत. हापूस आंबे लागतात इथे. आणि हे माझ्या पाठी जे आहे ते राईस आहे. सो या, आणि मस्त वाटतं इथे, जरा पीसफुल आहे. कारण की सिटी लाईफपासून इकडे आल्यावर मस्त वाटतं. आपल्या गावाला पण मजा येते, पण ती डिफरंट, त्याची वाईबच डिफरंट आहे आणि कोकणाची वाईबच डिफरंट. सो या लेट्स गो.
आता आम्ही आलोय मालवणमध्ये. गणपतीचं खूप काय काय सामान असतं पूजेचं वगैरे, तर ते घ्यायला आम्ही दोघंच आहे. आणि मस्त आहे मालवण. मी पहिल्यांदा कोकणात आलोय पूर्ण. आता याच्यानंतर येत राहील कारण की मस्त आवडलं मला. भारी आहे, मस्त एकदम पीसफुल आहे. आणि मालवण तर खूपच डेव्हलप्ड वाटतंय मला. म्हणजे असं गावाची वाईब आहे. आणि रोड रस्ते वगैरे मस्त एकदम चांगले आहेत. सो या लेट्स गो. म्हणजे आम्ही तेच हे करायला आलेलो. तर इथे समोर सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय. तर तुम्हाला मी तो झूम करून दाखवतो. जर टाइम भेटला आम्हाला तर जाऊ बघू. दाखवतो आता झूम. भरती नसेल ना तर जाऊ आपण. येस, भरती म्हणजे माहिती असेल तर. एक्सपोजर का वाढतोय भाई याचा. हा जो समोर दिसतोय हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. आणि खूप मस्त अशा वाईब्स आहेत. खूप भारी वाटतं इथे मालवणला. तर आवाज माझा तुम्हाला येतोय की नाही माहित नाही मला, पण खूप भारी आहे. असा काहीतरी आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. आणि खूप मस्त वाईब आहे इथली कोकणात. फुल कोस्ट लाईन आहे आणि सेक्सी आहे बघ. तर हा ब्लॉग मी खूप पार्ट्समध्ये टाकेन किंवा एकच मोठा ब्लॉग टाकेन अर्ध्या एक तासाचा. पूर्ण 7 दिवस मी इथे राहणार आहे. गणपती 5 दिवस आहे. तर आम्ही आज लवकर आलो आहे. तर लेट्स गो. तर गाईज हा जो बीच कोस्ट आहे हा मालवण बीच आहे. आणि याच्या पाठी तारकर्ली आहे. हा मस्त पाणी भरलंय. गाईज मस्त आम्ही बागात फिरतोय. आणि इथे ना पाठी स्विमिंग पूल बनवलेला होता सरांनी, म्हणजे आमच्या. आणि पाठी व्ह्यू बघा, मस्त नारळाची झाड आहेत. आणि थोडा एक्सपोजर जास्त आहे पण खूप भारी. आणि हे घराच्या बाजूला आहे, लिटरली म्हणजे घर आहे आणि घराच्या बाजूला आहे हे सगळं. आणि खूप मस्त पीसफुल आहे. सो या आता स्टोरीज काढतो तुम्ही, ते इंस्टाग्रामवर बघा तुम्हाला दिसेलच. आणि हा ब्लॉग कसा येईल ते माहीत नाही, पण मी टाकीन नक्कीच कारण की खूप चांगलं आहे. आणि फार्म टूर तर मी तुम्हाला देईलच, बघू कसं आता. कारण की खूप 12-12.5 एकर काहीतरी जमीन आहे. जास्त आहे अजून, मला माहीत नाही एक्झॅक्ट, पण खूप भारी आहे. आणि कसं आता माझं तोंड कसं येतं ते माहीत नाही मला. पळतात पुढे. कोकण भारी आहे. कोकण इज मस्त. आणि आज लिटरली माझ्या समोर म्हणजे कॅमेऱ्याच्या बॅक साईडला बीच आहेत. आणि म्हणजे पूर्ण कोस्टल एरिया. तर तो समुद्राचा वेव्सचा आवाज इथपर्यंत येतो. फोनमध्ये नाही येणार. तर आम्ही त्या बीचवर जाणार आहे. आत्ताच आम्ही तिकडून आलो आहे मालवण बीचवरून. इथे घराच्या पाठीच बीच आहे. 5-10 मिनिट्स वॉकिंगवर येतो. तर जाऊ तेव्हा मी तुम्हाला ते पण दाखवीन. आणि मस्त आता हे दुसऱ्यांच्या इथे आलं वाटतं. या बघूया. गाईस तुम्ही माती बघू शकता कशी कोस्टल एरिया आहे. तर गाईस आता आम्ही आलोय गणपती घ्यायला. सगळे गणपतीचे. आणि एक दिवसा आधीच संध्याकाळी नेऊन ठेवणार आहे तिथे. आणि उद्या गणपती बसतात. आज 6 तारीख आहे. तर उद्या तिथल्या तिथेच बसवतात. कारण की इथले गणपती मातीचे असतात मोस्टली आणि खूप हेवी असतात. तर ते आजच नेतात आणि दुसऱ्या दिवशी बसवतात असं त्यांचं आहे. तर आता घ्यायला आलो आम्ही. सो लेट्स गो.
गाईज आता सुमित प्रयत्न करतोय झाडावर चढायचा. थोडासा चढलाय, एवढं चढायचं त्याला, एवढं आता एवढं आहे. अरे चढशील आरामात. हा पायर उभा राहा ना लेफ्ट वर. मेन अट्टाक वरती. भारी भारी चढलाय एवढा चढलाय. हो किती चढतो आता. फोटो काढतोय तुझा. तर काही आता संध्याकाळ झाली आणि मस्त माझ्या पाठी सनसेट होणार आहे. तर तो बघायला आम्ही कुठे चाललोय, नदीवर. तर गोल्डन आवर्स मस्त चालू आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात ते मी बघतो नंतर. कलर ग्रेडिंग करून टाकीन पण दाखवीन. तर चला. आणि हा पण आमच्यासोबत आलाय. हाय कर रे. लेट्स गो. दिस इज नेक्स्ट डे. आणि आज गणपती बाप्पाला म्हणजे आगमन झालेलं आहे आणि बसवलेलं आहे. कालच आणलेलं जसं तुम्ही बघितलं. आणि आज मग आता सगळी तयारी चालू आहे. गणपती बाप्पाला मकर जे असतं त्याच्यात ठेवलेलं आहे. आणि आता अथर्व तयारी करतो आहे. त्याची क्लिप्स तुम्ही आता बघशाल पुढे. आणि आम्ही काय करतो आहे, आम्ही ते दुर्वा जमा करतो आहे. दोघं दुर्वा जमा करतो आणि मग मध्ये जाऊन तुम्हाला ते डेकोरेशन दाखवतो. चला लेट्स गो. गाईज आजचे दोन्ही टाईमची पूजा झाली. आता परत रात्री होते तर ती मी रेकॉर्ड करीन कारण सगळे लोक येतात इथे नवीन. इथली प्रथा वेगळी आहे म्हणजे मला माहीत नव्हती. तर पूर्ण वाडीचे लोक येतात आणि एकत्र येऊन पूजा करतात. सांग. आम्ही तस्करी करायला आलोय नारळाची आणि नारळ चोरतोय. पाठी मस्त सनसेट होतोय. हा तिसरा दिवस आहे. तर मी व्लॉग 1 तासाचा टाकीन डायरेक्ट. लेट्स गो. जी नारळ सोलायची प्रोसिजर आहे ती मी वाट लावून टाकले. आता नवीन एक सोलतो तो दाखवतो तुम्हाला.
अजून आतमध्ये गेला पाहिजे. फक्त की आहे आम्ही आलो एका बीचवर आणि खूप क्लीन बीच आहे, खूप भारी बीच आहे. मी क्लिप्स टाकीन याचे आणि खूप स्वच्छ आहे बघा पाठी तुम्ही माझ्या. पूर्ण बीच आहे आणि खूप फुल पाणी आहे. खूप मस्त वाटते, खूप भारी वाटते, एकदम पीसफुल. थेरपी आहे, थेरपी इट इज. कोकण इज थेरपी गाईज. कोकण यू मस्ट विजिट. कोकण इज थेरपी. दिस इज नेक्स्ट डे आणि काल तुम्ही बघितलं असेल आम्ही बीचवर गेलेलो. एका जवळच आहे, खाडी आहे त्याच्या पलीकडे. आणि आज आम्ही आलो इथे कोलंबीच्या, काय बोलतात रे याला, कोलंबीची शेती. म्हणजे इथे ते फिश तयार करतात आणि एक्सपोर्ट्स करतात त्याचे. थांबवून इकडून इथे ते लोक फिश तयार करतात आणि एक्सपोर्ट करतात बाहेरच्या देशांमध्ये. आणि खूप मोठं आहे आणि खूप सुंदर आहे असं. तर आणि आज रात्री भजन पण आहेत, तर ते भजनचं पण मी व्हिडिओज टाकीन ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर माझी रात्री काहीतरी मान लचकली, तर त्याच्यामुळे टेप लावली मी. काहीतरी झालं आहे तिला आणि खूप दुखते अशी, खूप फिरत पण नव्हती. आता ती टेपमुळे जरा बरं आहे. आणि हे बघा खूप सुंदर आहे. फक्त ह्याच्यात माझा फोन नको पडायला. खूप भारी आहे. आणि हा व्हिडिओ खूप वेगळा आणि असा युनिक असणार आहे आपला, कारण की कोकण आपण एक्सप्लोअर करतोय हळूहळू थोडं 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 थोडं. आणि नेक्स्ट टाइम पण मी येईल, जेव्हा पण येईल तेव्हा असाच व्हिडिओज बनवीन याचे. तर हे अजून डेव्हलप होऊन जाईल. सो या लेट्स गो. आता आम्ही थोडे सिनेमॅटिक्स वगैरे काढून तुम्हाला दाखवतो. आणि खूप मस्त स्काय आहे माझ्या पाठीमागे बघा तुम्ही. मी काळा दिसत असेल कारण की माझ्या पाठून सन आहे.
इकडून बघा. मस्त आम्ही इथे झोका बांधलाय. हे बघा तिकडे आमचं घर आहे, तिकडे तिकडे, आणि आम्ही इकडे झोका बांधलाय. चल रे व्हिडिओ काढ माझी. वेलकम टू माय युट्यूब चॅनल गाईज. आणि हे बघा मॅन वर्सेस वाईल्ड. फाटली तर फाटली, विषय नाही. फाटली तर नो भरचू घ्या बेगड. तर गाईज आता विसर्जन आहे, तर इथे पुढे चौकात नेतात आणि तिथून मग टेम्पोत टाकून ते जिथे विसर्जन करतात तिथे नेतात. तर लेट्स गो. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
गाईज आज आमचा लास्ट डे म्हणजे कालच होता आणि आज आम्ही निघणार आहे दुपारी इथून म्हणजे हडी मालवणच्या जवळ आहे. हडी म्हणून एक गाव आहे तिथे होतो आम्ही आणि आज लास्ट डे. काल विसर्जन झालेत. आता दुपारी निघणार आम्ही 12-12:30-1ला आणि मग उद्या सकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत 12-13 तास लागतात पोहोच. तर बघू लेट्स गो. आता रिटर्न जर्नी मी रेकॉर्ड नाही करत. आय होप यू ऑल विल लाईक दिस व्हिडिओ. इफ यू गाइस डिड मेक श्योर सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड आय विल बी बॅक विथ अ न्यू व्हिडिओ सून. बाय बाय.